कोण होईल फटकेबाजी कोण करेल प्रश्न तर असंख्य उभे आहेत. स्ट्राइक वरती फलंदाज असणार आहेत मयूर भापकर. यावेळी देखील फटका तर चांगला आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज बॉलिंग करण्याकरिता बोलवलं गेलं आहे योगेश बाप्पू काळे यांना, परंतु यावेळी देखील पाहिलं चेंडूचा थोडासा वेग बदलला गेला कारण दिशा देखील बदलली गेली. तिसऱ्या धावेसाठी कॉल होताना, परंतु यावेळी देखील 2 धावा येतील धावफलकावरती. तिसऱ्या धावेला बाद ठरेल मयूर भापकर या ठिकाणी देखील. धावफलक पुन्हा एकदा 2 धाव्यांच्या मदतीने पुढे जात असताना संघाची धावसंख्या 46 धावा असतील धावफलकावरती आणि मयूर भापकरची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना सुमितला देखील बोलवलं गेलंय. परंतु यावेळी देखील मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा स्ट्राइक आता मात्र आपल्याकडे पाहिजे. सुयश गाडेकडे देखील नक्कीच भेटली असणार आहे, परंतु पाहावं लागेल काय करतील. पुढील चेंडू यावेळी देखील सुरेख चेंडू, अपील देखील जोरदार असणार आहे. यावेळी देखील निर्धाव चेंडू. सुयश देखील फटकेबाजी करेल का असंख्य प्रश्न देखील उभे आहेत. जाधववाडी संघाकडून देखील चेरप देखील त्याला पाहायला मिळते आपल्याला. चेरप तर भरपूर आहे. फटका तर घेतला, यशस्वी देखील ठरेल. लँड तर होणार, सीमा रेखा पार, षटकार, 6 धावा. या चेंडूचा देखील वेट करत होता सुयश गाडे देखील. परफेक्ट फटका तर फसलाय. धावा मिळून जाईल 6. पुन्हा एकदा 6 धावांनी धावफलक पुढे नेतोय आणि संघाची धावसंख्या 52 धावा असणार आहेत धावफलकावरती. 52 ऑन द बोर्ड असतील. पुढील चेंडू इथे मात्र डेट चेंडू पंचांचा निर्णय येत असताना पुढील चेंडू यावेळी देखील फटका तर चांगला आहे, बरोबर घेतला आहे. इथे मात्र अप्पा असणार आहे क्षेत्ररक्षण करण्यासाठी. दुसरीचा देखील कॉल असेल, पाहावं लागेल बाद कोण ठरेल. यावेळी देखील मैदानाच्या आतमध्ये सिंगल भेटेल आणि सुमितला देखील परतावं लागेल, थांबावं लागेल. विकेटचं पतन होईल. या ठिकाणी देखील सुमित देखील बाद होत असताना धावचित होईल, परंतु मैदानाच्या आतमध्ये सुमितची जागा घेण्यासाठी देखील निलेश येतील नॉन स्ट्राईकला. स्ट्राईक वरती मात्र सुयश गाडे देखील असणार आहे. पुन्हा एकदा 53 धावा असणार आहेत धावफलकावर. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पुन्हा एकदा योगेश बाप्पू काळे असणार आहेत. महत्वपूर्ण षटक असेल, 6वं देखील षटक. पुन्हा एकदा स्ट्राइक वरती तोच फलंदाज असेल सुयश गाडे. मैदानाच्या आतमध्ये दाखल. पुढील चेंडू यावेळी देखील स्लोवर चेंडू रंगभेदक होता, परंतु फटका तर चांगला आहे. 1 बाउन्स चेंडू, सीमा रेखा फरार. अक्षय सरांचा निर्णय येईल मैदानाच्या आतमधून. चौकार, 4 धावा. धावफलक देखील 4 धावांच्या मदतीने पुढे जात असताना संघाची धावसंख्या 57 धावा होतील धावफलकावर. पुढील चेंडू पुन्हा एकदा स्ट्राइक वरती सुयश गाडे असणार आहेत. काय करतील यावेळी. खोलवर डब्या चेंडू फटकवला, मात्र किती धावांसाठी पाहावं तर लागेल. सिंगल भेटले, दुसरीचा कॉल येतोय का. यावेळी देखील दुसरीचा कॉल असणार का. यावेळी देखील सिंगल येईल. मैदानाच्या आतमध्ये धावफलक देखील होईल. 58 धावा जिंकण्यासाठी बनवावे लागतील. 36 चेंडूमध्ये 59 धावांचा पाठलाग आता मात्र काळेवाडी संघाला करावा लागणार आहे. तर विनंती असेल दोन्ही संघांनी पुन्हा एकदा मैदानाचा ताबा लवकरात लवकर घ्या. बॅड लाईटचा अपील आता मात्र चालणार नाहीये. 36 चेंडूमध्ये 59 धावांचा पाठलाग करावा लागेल काळेवाडी संघाला. लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्या जाधववाडी संघ. चला आणि आघाडीचे फलंदाज काळेवाडी संघ पाठवून द्या.
चला, काळेवाडी संघ आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवून त्या बॅड लाईटचा अपील मात्र चालणार नाहीये. पुढील चेंडू, यावेळी देखील सुरेख चेंडू पाहायला जातो आपण. रंगभेदक फलंदाज पुन्हा एकदा ब्लॉक होत असताना एक निर्धाव चेंडू येतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. नागेश बडेकर यांची देखील थोडासा दबाव देखील आणला जाईल का, कारण महत्त्वपूर्ण षटक देखील आहे. आपण पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळतोय. उगाच आपल्याला चॉईस प्लेअर म्हणून का घेतलं जातं हे देखील सिद्ध करून दाखवण्याकरिता बॉलिंग ट्रॅकवरती यावेळी देखील सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू. संघाचा आयकॉन का खेळवलं जातं आपल्याला हे देखील प्रश्न सोडवण्याकरिता नक्कीच बॉलिंग ट्रॅकवरती असताना नक्कीच आपल्या बॉलिंग ट्रॅकवरती फलंदाजाला नाचवण्याकरिता बॉलिंग टाकत असतात नागेश बडेकर.
पुन्हा एकदा स्ट्राईक वरती असणार आहेत अभिषेक झेंडे. पुढील चेंडू यामध्ये देखील सुरेख चेंडू होता, रंगभेदक गती होता, परंतु पंचांचा निर्णय मैदानाच्या आतमधून वाईड चेंडूचा इशारा. एक अतिरिक्त धाव येईल धावफलकावरती आणि खातं देखील खोललं जाईल. अतिरिक्त धावेने सिंगल असेल धावफलकावर. पुढील चेंडू यावेळी देखील सुरेख फटका तर चांगला घेतला आहे. इथे मात्र निखिल झेंडे देखील आहेत सर्कलच्या आतमध्ये चेंडू कॅरी करण्यासाठी, परंतु वेगवान चोरटी धाव नक्कीच ऋत्विक नक्कीच घेतली असेल. एक सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा धाव फलकामध्ये बदल होत असताना संघाची धावसंख्या 2 धावा. महत्वपूर्ण मॅच असणार आहे. आज देखील पहिला दिवस आहे DPL सीझन क्रमांक 3चा. पहिल्या दिवसातला हा शेवटचा म्हणजे 6वा सामना देखील आपण पाहतोय जाधववाडी वर्सेस काळेवाडी संघ. पुढील चेंडू यावेळी देखील हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू पुन्हा एकदा सर्कलमध्ये कॅरी केला जाईल. निखिल झेंडेकडे चेंडू. एक निर्धाव येईल. षटकाची इथे मात्र समाप्ती होत असताना मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 1 गडी बाद 2 धावा असणार आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज असतील नितीन असणार आहेत बॉलिंग ट्रॅकवरती, परंतु समीकरण देखील कळवतो जिंकण्यासाठी बनावे लागतील 30 चेंडूमध्ये 57 धावा. यावेळी देखील फटका तर चांगला असेल, परंतु सुयश गाडे या ठिकाणी देखील पॉवर प्लेमध्ये डावखुरी हाताचा फलंदाजाला देखील जाळ्यामध्ये अडकवलं जात आहे. इथे मात्र अभिषेक झेंडेला देखील थांबवलं गेलंय. विकेटचं पतन होईल, फलंदाज होईल बॅक टू पवेलियन. धक्का क्रमांक बसेल आपल्या संघाला, हा काळेवाडी संघाला दुसरा धक्का अभिषेकच्या माध्यमातून. यावेळी देखील मैदानाच्या आतमध्ये ओम देखील आलेला आपण पाहायला मिळेल अभिषेकची जागा घेण्यासाठी. ओम देखील आलाय. ओम काळे न्यू बॅटर असणार आहे स्ट्राईक वरती ओम काळे, परंतु ऋत्विक देखील मैदानाचा अजून आपल्या तट सोडत नाहीये. परंतु धावा बनवेल का असंख्य प्रश्न उभे आहेत. नॉन स्ट्राईकला फलंदाज असणार आहे ऋत्विक. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज असेल. यावेळी देखील फटका तर असणार आहे, परंतु अडवलं जाईल का, चेंडू कॅरी केला जाईल का. सुमित देखील धावतोय. फेकी देखील योग्य फेकी देखील पाहायला मिळते आपल्याला. सुमितची देखील चांगली फेकी आहे. रनअप तर खूप चांगलं घेतलं, चेंडूला कॅरी केलं बरोबर एक दिशेने फेकी दाखवली. धावफलक पुन्हा एकदा बदलेल आणि संघाची धावसंख्या या ठिकाणी 4 धावा येतील धावफलकावरती. चांगलं षटक देखील पाहायला मिळते आपल्याला. पॉवर प्लेचं अंतिम षटक म्हणजे दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना बॉलिंग ट्रॅकवरती नितीन आहेत जाधव. पुढील चेंडू यावेळी देखील सुरेख चेंडू, परंतु तुषार मेटे सरांचा निर्णय, वाईड चेंडूचा इशारा. इथे मात्र एक अतिरिक्त धावाची कारवाई होणार आहे बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाजावर. वाईड चेंडूचा इशारा. पुढील चेंडू यावेळी देखील फटका तर चांगला आहे, परंतु लँड तर होणार सीमा रेखा पार मैदानाच्या आतमध्ये. षटकार 6 धावा येतील. धावफलक पुन्हा एकदा 6 धाव्यांच्या मदतीने पुढे होते आणि संघाची धावसंख्या असणार आहे 11 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. तरी विनंती असेल चेंडू घ्या लवकर आणि सामना देखील वेळेत संपवायचा आहे. चेंडू घ्या चला. पंच यूज वाला चेंडू चालेल का. चला चेंडू लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये घ्या सर. तो चेंडू घ्या, समोरचा चेंडू घ्या. संघाची धावसंख्या असणार आहे 11 धावा. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. चला पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय. सामना देखील ऑन होत असताना
यावेळी देखील सुरेख चेंडू, रंगभेदक गती तर होती, परंतु यावेळी देखील थोडासा फलंदाज बीट होईल. एक निर्धाव चेंडू येणार. पुढील चेंडू पुन्हा एकदा स्ट्राईक वरती फलंदाज असेल. ओम देखील काय करणार यावेळी, असंख्य प्रश्न उभे आहेत. यावेळी देखील फटका तर चांगला आहे, लँड तर होईल सीमारेखा पार. षटकार, 6 धावा. धावफलक पुन्हा एकदा 6 धावांनी पुढे जात असताना संघाची धावसंख्या होते 17 धावा असतील धावफलकावरती. 17 धावा. यावेळी देखील सुरेख चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला जातोय. दोन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या असणार आहेत 17 धावा असतील धावफलकावर. परंतु आता मात्र समीकरण बनतंय 24 चेंडूमध्ये 42 धावांची गरज असणार आहे. काळेवाडी संघाला देखील 24 चेंडू 42 धावांचा पाठलाग आता मात्र करेल का? पॉवर पे देखील संपतोय आणि पॉवर पेचे षटकं देखील संपतील. आता मात्र बॉलिंग ट्रॅकवरती कोण येणार, असंख्य प्रश्न मनात उभे असतील. परंतु बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज असेल सोमनाथला देखील बोलवलं गेलंय. वैयक्तिक पहिलं असेल आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना सोमनाथ. अ 17 धावा असणार आहेत धावफलकावर 2 षटकांच्या समाप्तीनंतर. यावेळी देखील फटका तर चांगला असणार आहे. गॅप मध्ये रूम तर बनवलाय, गेम देखील दाखवलाय. ऋत्विकने देखील बॅट मधून सीमारेखा पार, चौकार, 4 धावा. धावफलक पुन्हा एकदा 4 धावांच्या मदतीने पुढे जात असताना संघाची धावसंख्या आता मात्र पोहोचते 21 धावा असणार आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चांगली सुरुवात, फटका देखील चांगला होता, परफेक्ट टायमिंग देखील पाहायला मिळाला आपल्याला. पुढील चेंडू थोडस देखील सांघिक देखील पाहायला मिळते आपल्याला. क्षेत्ररक्षणात आगळा वेगळा बदल तर नक्कीच होणार आहे, कारण की आता मात्र धुव्वाधारी घनागती फलंदाज देखील स्ट्राईक वरती ऋत्विक आहे. याला मात्र जाळ्यामध्ये फसवलं जाईल का, जाळ देखील आकेल का? यावेळी देखील फटका तर चांगला आहे, परंतु एक चोरटी म्हणजे एक चोरटी सिंगल देखील धावफलकावरती घेतली जाईल. धावफलक पुन्हा एकदा बदली घडवण्यात येईल. संघाची धावसंख्या 22 धावा असतील धावफलकावर. पुढील चेंडू यावेळी देखील फटका देखील चांगला आहे, उंची देखील खूप असेल. फाटला करेल का? इथे मात्र लँड तर झालाय, पाहावं तर लागेल पंचांचा निर्णय मैदानाच्या आतमधून. सीमारेखा फरार, चौकार, 4 धावा. धावफलक पुन्हा एकदा 4 धावांच्या मदतीने पुढे जातोय आणि संघाची धावसंख्या 26 धावा असणार आहेत धावफलकावर. फटका देखील चांगला होता ओमच्या बॅट मधून, नक्कीच पाहायला मिळालं आपल्याला. उंची देखील खूप होती, नाहीतर लँड तर नक्की सीमारेखा पार झाला असता, परंतु उंची देखील खूप असते. चौकार मिळेल या ठिकाणी देखील. पुढील चेंडू यावेळी देखील फटका तर चांगला आहे, उंची देखील खूप असेल. धावावं तर लागेल, पडावं तर लागेल. झेल दिसेल का? आकाशी तारे दिसतील. 1 बाउंड चेंडू इथे मात्र कॅरी केला जाईल. या ठिकाणी देखील 2 धावा येतील या चेंडूवर. धावफलक पुन्हा एकदा बदलते आणि संघाची धावसंख्या असणार आहेत 28 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. समीकरण देखील असणार आहे 20 चेंडू मध्ये 31 धावांचा पाठलाग काळेवाडी संघाला. थोडीशी देखील पाहतोय आपण चेंडू फळी बदली करण्यात आलेली आहे ओमची देखील. चेंडू फळी तर नक्कीच बदली केली, देखील फटके बदलतील का प्रश्न तर उभे आहेत. पुढील चेंडू
यावेळी देखील हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू. इथे मात्र निखिल बडेकर देखील पाठलाग करेल चेंडूचा वेगवान आणि फलंदाज देखील वेगवान सिंगल घेतील. संघाची धावसंख्या 29 धावा असणार आहे. 29 ऑन द बोर्ड. 29 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अंतिम चेंडू शिल्लक असणार आहे. यावेळी देखील फटकाच घेतला आहे. फटका फसलाय थोडासा, परंतु क्षेत्ररक्षक देखील सुयश गाडे. इथे मात्र षटकाची देखील समाप्ती होईल आणि समीकरण देखील असेल ते 18 चेंडूमध्ये 29 धावांचा पाठलाग आता मात्र करावा लागणार आहे काळेवाडी संघाला. 18 चेंडू 29 धावा. चला, कोणताही वेळ न घेता सामन्याला देखील सुरुवात करायची आहे. विनंती आहे सर्व खेळाडूंना. चला, क्षेत्ररक्षण लावा लवकरात लवकर विनंती असणार आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज नितीन देखील असतील. नितीन जाधव यावेळी देखील बॉलिंग ट्रॅकवरती. वैयक्तिक दुसरे असणार आहे. संघासाठी 4थं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज नितीन जाधव. 18 चेंडू 29 धावांचा पाठलाग ऋत्विक आणि ओम करेल. पुढील चेंडू. यावेळी देखील फटका देखील चांगला आहे. पुन्हा एकदा निखिल वडेकरच्या कोट्यामध्ये चेंडू कार्य होत असताना एक सिंगल भेटेन या ठिकाणी. आता देखील सिंगल भेटेल. स्ट्राइक वरती मात्र ओम. स्लोवर चेंडू वरती फटका तर गॅप मध्ये गो. फटका चांगला आहे. सिंगल देखील आले. दुसरीचा कॉल असेल का? यावेळी देखील सिंगल सिंगल. सलग 2 चेंडू वरती 2 सिंगल येत आहेत. चांगलं षटक टाकण्याची गरज असणार आहे. यावेळी देखील फटका तर परफेक्ट आहे. लँड तर झालाय सीमारेखा पार. षटकार 6 धावा. धावफलक देखील 6 धावांनी पुढे जात असताना संघाची धावसंख्या 38 धावा असणार आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये देखील आपण पाहतोय ऋत्विकची देखील बॅट अजून देखील थांबलेली नाहीये. आपल्या संघासाठी नक्कीच फटके घेतोय. चला, चेंडू लवकर घ्या. सामन्याला देखील सुरुवात करा. पुढील चेंडू. यावेळी देखील रंगभेदक आपण पाहायला चेंडू. फलंदाज देखील ब्लॉक होईल. इथे मात्र पाहतोय नितीन देखील कमबॅक करणार. नक्कीच करेल, कारण की निर्धाव चेंडू येतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी आहे आपल्याकडे. ट्रॅकवरती नक्कीच नातवत असतायत. तर यावेळी देखील समोरच्या दिशेने फटका घेतला आहे. क्षेत्ररक्षक देखील मयूर भापकर या ठिकाणी उपलब्ध होत असताना एक सिंगल भेटणार आहे. धावफलक पुन्हा एकदा सिंगलच्या मदतीने पुढे जाईल. संघाची धावसंख्या 39 धावा होतील. पुढील चेंडू. यावेळी देखील इथे मात्र इष्ट्या उद्ध्वस्त होतील. इथे मात्र थांबवलं जाईल. ओमला देखील जाळ्यामध्ये अडकवलं जात आहे. विकेटचं पतन. फलंदाज होईल बॅक टू पवेलियन. धक्का क्रमांक बसेल आपल्या संघाला. 3रा धक्का काळेवाडी संघाला. आता मात्र नक्कीच पुन्हा एकदा मॅच फिरते का? परंतु मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना ओमची जागा घेण्यासाठी योगेश बाप्पू काळे येतील. योगेश बाप्पू देखील आलेले आहेत. तर मॅच मध्ये काय करणार? रंगतदार रंगणार हा सामना देखील पाहायला मिळणार नक्कीच आपल्याला. षटकाची देखील समाप्ती होते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 39 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. समीकरण जे आहे ते समीकरण होतंय 12 चेंडू मध्ये 20 धावांची गरज. 12 चेंडू 20 धावा आणि सामना करण्यासाठी सज्ज असणार आहे पुन्हा एकदा काळेवाडी संघाची तोफ. काळेवाडी संघाचा टायगर ऋत्विक. 12 चेंडू 20 धावा आणि परंतु बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज असणार आहेत. आयकॉन असतील जाधववाडी संघाकडून त्यांचा चॉईस प्लेयर
नागेश बडेकर सर असणार आहेत यावेळी. पुढील चेंडू नागेश बडेकर बॉलिंग ट्रॅक वरती. यामध्ये देखील रंगभेदक चेंडू तर होता, परंतु यावेळी देखील थोडासा मिस तर झालाय. इथे मात्र 2 धावा येतील. थोडस अपील करताना थोडीशी मिस पण नक्कीच पाहायला मिळाली आपल्याला. चेंडूला देखील खूप वेग होता, चेंडू देखील उत्कृष्ट होता, चेंडूची देखील किंमत मात्र भरपूर होती, परंतु 22च्या स्वरूपात देखील 2 धावा भेटणार आहेत धावफलकावर. धावफलक पुन्हा एकदा बदलेल आणि संघाची धावसंख्या आता मात्र पोहोचते 41 धावा असतील धावफलकावर. समीकरण देखील पोहोचेल ते 11 चेंडू मध्ये 18 धावांची गरज. 11 चेंडू 18 धावा. यावेळी देखील फटका तर घेतला आहे, सर्कल मध्ये अडवण्याचा प्रयत्न आहे. या ठिकाणी देखील एक लेग बाईच्या स्वरूपात देखील तुषार मेटे सरांचा निर्णय, सिंगल येईल धावफलकावर. संघाची धावसंख्या 42 धावा. समीकरण देखील बदलेल. 10 चेंडू मध्ये 17 धावांची गरज असणार आहे, परंतु नॉन स्ट्राईकचा फलंदाज स्ट्राईक वरती येताना आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईक वरती फलंदाज असेल योगेश बापू गाळे आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज असणार आहेत नागेश बडेकर. पुढील चेंडू. यावेळी देखील फटका तर चांगला आहे गॅप मध्ये. चेंडूचा वेग तर झालाय, वेग देखील वाढेल, परंतु वेग जाईल सीमा रेखा परार. पंचांचा निर्णय येईल चौकार. 4 धावा. धावफलक देखील बदलेल आणि संघाची धावसंख्या आता मात्र पोहोचते तब्बल 46 धावा असणार आहेत धावफलकावर. समीकरण देखील बदलेल. 9 चेंडू मध्ये 13 धावांची गरज जिंकण्यासाठी. 9 चेंडू 13 धावा. 9 चेंडू मध्ये 13 धावांची गरज असणार आहे. महत्वपूर्ण षटक असणार आहे. 5वं षटक देखील आपल्याला पाहायला मिळतंय. पुढील चेंडू. यावेळी देखील फटका तर घेतला आहे, परंतु फटका फसेल. इथे मात्र एक निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा थोडासा दबाव उडवला जाईल. एक निर्धाव चेंडू येतोय. 8 चेंडू मध्ये 13 धावांची गरज असणार आहे. समीकरण देखील आहे 8 चेंडू 13 धावा. सामना देखील नक्कीच रंगलाय, परंतु पाहावं लागणार आहे रंगवणार कोणता फलंदाज आणि फलंदाज रंगवेल का गोलंदाज रंगवेल. पुन्हा एकदा चांगली आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळेल. इथे मात्र एक निर्धाव चेंडू येतोय. पुन्हा एकदा समीकरण बदलेल. 7 चेंडू मध्ये 13 धावांची गरज असणार आहे जिंकण्यासाठी. मॅच मध्ये कसं आणलं जाते आपल्याला पाहावं लागणार आहे. महत्वपूर्ण षटक देखील हाताळत आहेत नागेश बडेकर. अंतिम चेंडू देखील शिल्लक असणार आहे आपला. 7 चेंडू मध्ये 13 धावांची गरज असणार आहे काळेवाडी संघाला. मॅच तर नक्कीच रंगली, पाहावं तर लागेल. यावेळी देखील सुरेख चेंडू हाताळला जातोय मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र एक निर्धाव चेंडू येईल आणि आता मात्र समीकरण बदलेल. ती 6 चेंडू मध्ये 13 धावा. पहिल्या दिवसातला शेवटचा म्हणजे 6वा सामना तर नक्कीच रंगणार आणि 6 चेंडू मध्ये 13 धावांची गरज. परंतु यावेळी देखील महत्वपूर्ण षटक असणार आहे. हाताळण्यासाठी कोण येईल, षटक कोण घेऊन येतंय. चला क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्या. जाधववाडी संघ विनंती असणार आहे. 6 चेंडू मध्ये 13 धावांची गरज काळेवाडी संघाला आणि स्ट्राईक वरती आता मात्र काळेवाडी संघाचा टायगर असणार आहे, म्हणजेच ऋत्विक असेल. 6 चेंडू 13 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज असणार आहेत निखिल यांना देखील बोलवलं गेलंय. निखिल झेंडे यांना देखील महत्वपूर्ण षटक हाताळण्यासाठी बोलवलं गेलंय. 6 चेंडू मध्ये 13 धावांची गरज. शेवटचा सामना आहे, रंगलाय तर नक्कीच. रंगवणार कोण. चला मॅच तर ऑन होते पुन्हा एकदा. 6 चेंडू 13 धावांची गरज. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल तर नक्कीच येईल. महत्वपूर्ण प्रत्येक चेंडूची आता मात्र किंमत असणार आहे. प्रत्येक वाईट चेंडू, प्रत्येक नो चेंडू आता मात्र त्याची किंमत समजणार आहे प्रत्येक खेळाडूला. 6 चेंडू 13 धावा.
पुढील चेंडू परंतु देखील स्ट्राईक वरती, तर आता मात्र टायगरच आहे ऋत्विक. यावेळी देखील खोलवर टप्प्याचा चेंडू फटकवला मात्र गॅप मध्ये परफेक्ट फटका, सी मारे का फरार, चौकार, 4 धावा. धावफलक पुन्हा एकदा 4 धावांच्या मदतीने पुढे नेतोय आणि संघाची धावसंख्या असणार आहेत 50 धावा होतील. काळेवाडी संघाची देखील 50 होते मैदानाच्या आतमध्ये. काळेवाडी संघाची देखील 50 तर झाली, परंतु समीकरण जे आहे ते यावेळी देखील फटका तर चांगला आहे, विजयी फटका होईल का, सी मारे का फरार, षटकार, 6 धावा. या फटक्याने पुन्हा एकदा धावफलक ओढावून घेतलं जातंय आणि समीकरण देखील पूर्णपणे हल्लाबोल करून बदललं जातंय. समीकरण आता मात्र बनतंय ते 4 चेंडू मध्ये 3 धावांची गरज असणार आहे जिंकण्यासाठी. षटकार देखील आला. आपण म्हणत होतो काळेवाडी संघाचा टायगरच आहे स्ट्राईक वरती ऋत्विक, परंतु यावेळी देखील पुन्हा एकदा सामना तर रंगेल. 4 चेंडू मध्ये 3 धावांची गरज. पुढील चेंडू यावेळी देखील रंगभेदक चेंडू हाताळला जातोय मैदानाच्या आतमध्ये. वाईटचे अपील मात्र नक्कीच केलेले असेल. इथे मात्र एक निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा समीकरण बदलेल. 3 चेंडू मध्ये 3 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू 3 धावा. यावेळी देखील फटका देखील घेतला आहे. क्षेत्ररक्षक नाहीये, वेगवान चेंडूचा पाठलाग तर करावा लागेल. चेंडू लँड होतोय का, परंतु पाहावं लागेल पंचांचा निर्णय काय येतोय मैदानाच्या आतमधून. सीमा रेखा पार, चौकार, 4 धावा. विजयी फटका, विजयी तर देऊन जाणार ऋत्विक देखील. यावेळी देखील पहिल्या दिवसातला 6वा सामना काळेवाडी संघ नक्कीच नावावर करेल. आपल्याला देखील पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि जाधववाडी संघाला देखील पुन्हा एकदा कमबॅक करण्यासाठी मॅच मध्ये हार्दिक हार्दिक आपल्याला शुभेच्छा. देखील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी, मॅन ऑफ द मॅच, सामनावीर चषक आणि सामनावीर टी शर्टचा मानकरी ऋत्विकला देखील मी इकडे बोलवतो. ऋत्विक काळेल देखील विनंती असेल दादा टिळेकर यांच्या हस्ते वितरित करण्यात येईल. विनंती करतो सर. चला ऋत्विक काळे लवकर या. योगेश टिळेकर यांच्या हस्ते आणि राज टिळेकर यांच्या हस्ते वितरित करण्यात येईल. विनंती असेल ऋतिक काळे या लवकर. चला ऋत्विक काळे या. विनंती असणार आहे लवकरात लवकर या ऋत्विक काळे. तरी राज टिळेकर आणि ऋत्विक काळेल देखील सामनावीर चषक आणि सामनावीर टी शर्टचा मानकरी. या मॅच मधला महत्वपूर्ण मॅच होती, महत्वपूर्ण षटक देखील शेवटचं होतं.
आणि सर्व खेळाडूंना विनंती असणार आहे सकाळी ठीक सामने देखील 10 वाजता चालू होतील. करेक्ट 10 वाजता सामना चालू होईल, नाहीतर आपल्याला 4 षटकांचे देखील सामना खेळवण्यात येईल याची नोंद घ्या. सर्व खेळाडूंना विनंती असेल सकाळी ठीक 10 वाजता पहिला सामना, पहिला चेंडू पडेल. काळेवाडी वर्सेस DCC डुमेवाडी संघ. विनंती असणार आहे करेक्ट ठीक 10 वाजता आपला सामना चालू होईल याची देखील सर्व खेळाडूंनी नोंद घ्या, नाहीतर पुढील सामने 4 षटकांचे खेळवले जातील याची देखील नोंद घ्या. तरी विनंती असणार आहे सामनावीर टी शर्टचा मानकरी आणि सामनावीर चषकाचा मानकरी असणार आहेत ऋत्विक काळे यांना मी विनंती करतो या. तर मॅच मधला सामनावीर चषक आणि सामनावीर टी शर्टचा मानकरी देखील ठरला जातोय ऋत्विक काळे या वितरित करण्यात येईल. राज टिळेकर यांना मी विनंती करतो आपल्या हस्ते वितरित करण्यात येईल. त्याला कॅमेरामॅन इकडे आहेत. शेवटच्या सामन्यामधला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला हा ऋत्विक. महत्वपूर्ण मॅच मध्ये महत्वपूर्ण खेळी. तरी सर्व खेळाडूंनी ठीक उद्या 10 वाजता सकाळी सामना चालू होईल याची नोंद घ्या.